नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. अखेर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. या तारखेला जमा होणार खात्यात मोठी रक्कम. तर थकीत महागाई भत्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णय. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. या चालू वर्षात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. याशिवाय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. येत्या काही महिन्यात आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील अशीही आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना आता खुश करण्यासाठी देखील केंद्रातील सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कोरोना काळात थकीत असलेली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी आता त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी संबंधितांना देऊ केली जाणार आहे असाही मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे. खरे तर ही महागाई भत्ता थकबाकी शासनाने ताबडतोब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे अशी मागणी अनेक दिवसापासून जोर धरत आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. निश्चितच जर शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला आणि संबंधितांच्या खात्यात 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी जमा केली तर संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्याच्या रकमेत बंपर लाभ मिळणार असा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. जर असे झाले तर उच्च श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुमारे 2,18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आता खरंच याबाबत निर्णय घेतला जातो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.